गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आता काय होतं आहे, की आपल्याला इंग्लिशचे क्वेश्चन आन्सर्स पाठ करायचं असलात, की सगळ्यात मोठा टास्क असतो पॅरेंट्सना, की हे क्वेश्चन आन्सर्स कसं पाठ करायचं. कारण सकाळची वेळ खूप घाईची असते, वेळ कमी असतो. संध्याकाळी पण मुलांना खेळायचं असतं आणि बराच वेळ मुलं शाळेत असतात. मग अशा वेळेला काय करायचं? कशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन आन्सर्स घ्यायचे किंवा काय कोणत्या ट्रिक आहेत किंवा त्यांना सोपं कसं जावं यासाठी हा व्हिडिओ आहे. तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास कळवा. तर आता इथे एक्झाम्पल म्हणून गजू द बफेलो हे 4थचं मी एक लेसन आहे 1.3 ते घेतलेलं आहे. आपण फर्स्ट स्टँडर्डची आपली मुलं असतील, सेकंडचे असतील, थर्डचे असतील किंवा फोर्थचे सगळ्यांना आपण सेम पद्धत वापरायला हवी. आता मुलांना ऑब्जेक्टिव्ह आणि जे टिक द करेक्ट आन्सर वगैरे आहेत ते इझिली करतात आणि त्यात त्यांना छान मार्क मिळतात. पण हे जो मोठा टास्क असतो की आन्सर द फॉलोइंग, हे जे क्वेश्चन आन्सर असतात एका वाक्यात लिहा किंवा 3-4 ओळीमध्ये लिहा. मग ते कसं करायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथे बघा, पहिला क्वेश्चन घेतलेला आहे, डू यू थिंक चिल्ड्रन अँड गजू नीडेड अ बाथ अँड वाय? आता अशा वेळेला पॅरेंट्सनी काय करायचं सुरुवातीला, हे जे क्वेश्चन आणि आन्सर आहे ते दोन्हीही मुलांना मराठीमध्ये किंवा आपल्या मातृभाषेमध्ये समजवून सांगायचं आहे. डू यू थिंक चिल्ड्रन अँड गजू नीडेड अ बाथ आणि वाय? तुम्हाला असं वाटतं का गजू आणि त्याचे मित्र होते, गजू आणि जी मुलं होती त्यांना अंघोळीची गरज आहे का आणि असेल तर का? असा हा प्रश्न आहे. मुलांना प्रश्न समजावून सांगायचा आणि तो शक्यतो वाचून घेण्याचा प्रयत्न करायचा. तर त्याचा आन्सर असं लिहायचं, येस द चिल्ड्रन अँड गजू नीडेड अ बाथ बिकॉज दे हॅड बिकम अ डर्टी. आता मराठीमध्ये परत सांगायचं आहे, हो मुलांना आणि गजूला अंघोळीची गरज होती बिकॉज दे हॅड बिकम अ डर्टी, कारण ती मुलं चिखलाच्या पाण्यामुळे घाण झालेली, असा याचा आन्सर आहे. मराठीमध्ये आपण घेतलं आहे समजून, इंग्लिशमधलं मराठी ट्रान्सलेट करून सांगायचं. नंबर 1 ही पहिली स्टेप. आता मुलांना क्वेश्चन वाचता येतं का बघायचं. डू यू थिंक चिल्ड्रन अँड गजू नीडेड अ बाथ वाय? जर त्यांना येत नसेल क्वेश्चन, म्हणजे काही बेसिक शब्द आहेत ते मुलांच्या नजरेखालनं गेलेले असतात, जर गेलेले नसेल तर ते हार्डवर्ड्स आपण काय करायचे, शोधून काढायचे. तर इथे समजा आपल्याला वाटतं की नीडेड हा मुलांना आपल्या येत नाही आहे किंवा येणार नाही आहे. चिल्ड्रनचं स्पेलिंग येतं तरी पण आपण हार्डवर्ड म्हणून हे काढूया. गजू नीडेड बाथ बिकॉजचं स्पेलिंग बराच वेळा ते मुलांकडं राहतं किंवा ते सारखं येतं. बिकम अ डर्टी. ठीक आहे. काय केलं, सुरुवातीला आपण क्वेश्चन आन्सर आपल्या भाषेमध्ये समजून मुलांना सांगायचं आहे. त्यानंतर त्यातले हार्डवर्ड्स आधी काढायचे आहेत आणि ते हार्डवर्ड्स आहेत ते आता आपण पाठांतर करून घ्यायचे. आधी मुलांना प्रश्न उत्तर पाठ करतील किंवा करायला पाहिजे असा आपला हट्ट हा नसावा. सुरुवातीला आपण ते क्वेश्चन आन्सर समजवून सांगायचे आहेत. त्यानंतर आपण काय करायचं आहे, त्यातले हार्डवर्ड्स काढायचे, तर त्या हार्डवर्ड्स आधी पाठांतर करायचं आहे. आता पहिली पद्धत आपण समजून घेतली, की मुलांना काय करायचं आहे, आपण क्वेश्चन आन्सर समजून घ्यायचं आहे, त्यातले हार्डवर्ड्स काढायचे आहेत. आता हे हार्डवर्ड्स आपल्याला पाठ करून घ्यायचे आहेत. यासाठी 2 पद्धती वापरल्या इथे. इथे वहीवर आपण सरळ लिहून काढायचं आहे, नाहीतर आपण दुसरी पद्धत आहे ती मी पुढे सांगते. आता हे हार्डवर्ड्स पाठ करताना सुद्धा एक अशी ट्रिक सांगते किंवा एक टोनमध्ये आपण म्हणालो ना, की ते मुलांच्या बरोबर ते लक्षात राहतं. तर बघूया कसं ते. ह्या शब्दाच्या आधी फोड करायचे आहे. NEED नीडेड म्हणजे गरज असलेले. NEED नीडेड म्हणजे गरज असलेले किंवा गरज असणे. लिहायला सांगायचं आहे NEED नीडेड म्हणजे गरज असणे. NEEDED नीडेड. NEEDED नीडेड म्हणजे गरज असणे किंवा गरज असलेले. असं हे मुलांना शब्द आहे ते फोड करून शक्यतो लिहायला सांगायचं आहे आणि पाठांतर करायला सांगायचे आहेत. ही एक पद्धत आहे. आता दुसरी पद्धत अशी की काय होतं की मुलांना ते कंटाळवाणा वाटतं की ते नाही, नको असं असतं किंवा पळापळ चाललेली असते आणि आपल्याला पण ते पुढ्यामध्ये बसून करणं शक्य नसतं. तर इथे मी एक पद्धत वापरलेली आहे. इथे काय करायचं, मोबाईल घ्यायचा. आता मोबाईलमध्ये काय करायचं, हा व्हिडिओ आहे तो रेकॉर्ड करायचा. म्हणजे हे लिटरली हे शब्द आहेत ते आपण आपल्या व्हॉईसमध्ये रेकॉर्ड करायचं आहे. असा मोबाईल घ्यायचा आहे, व्हिडिओ करायचा आहे. इथे दाखवते असं या पद्धतीने दिसतंय का तुम्हाला?
NEEDED नीडेड म्हणजे गरज असलेले. 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 NEEDED नीडेड म्हणजे गरज असलेले किंवा गरज असणे. अशा पद्धतीने काय करायचं, मोबाईलवरती हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, आपल्या आवाजामध्ये रेकॉर्ड करायचं, कारण मुलांना आईची भाषा जास्त लवकर समजते असा माझा अभ्यास आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ आता आपला झालेला आहे. आता काय करायचं, हा व्हिडिओ ऐकत नाही आहेत, करत नाही आहेत, तर ते त्यांच्याकडे नुसतं प्ले करायचं त्यांच्याजवळ. नीडेड म्हणजे गरज असलेले. NEEDED 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 नीडेड म्हणजे गरज असलेले किंवा गरज असणे. अशा पद्धतीने. तर ही झाली दुसरी पद्धत. आपण स्मार्टफोनचं फक्त मुलं किती नाही म्हटलं तरी मोबाईल घेतातच किंवा वापरतातच. मग चला आपण मोबाईलच्या थ्रू आपले स्पेलिंग्स पाठ करून घेऊया. मुलांचे क्वेश्चन आन्सर्स या पद्धतीने पाठांतर करायला मदत होते. आता आपण हार्ड वर्ड्स करते. ठीक आहे. आता पुढचा शब्द आहे DIRTY. DIRTY डर्टी म्हणजे घाणेरडे. DIRTY डर्टी म्हणजे घाणेरडे. DIRTY डर्टी म्हणजे घाणेरडे. DIRTY डर्टी म्हणजे घाणेरडे. ठीक आहे. आता आपण नीडेडचं स्पेलिंग एक हार्ड वर्ड्स काढलेलं. डर्टीचं स्पेलिंग आपल्याला वाटतं आपल्या मुलांना येणार नाही आहे. येत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण शक्यतो जेवढे हार्ड वर्ड्स आपल्या मुलांना कॉन्फिडेंटली येत नाहीत ते करून घ्यायचे, जेणेकरून त्यांना उत्तर लिहिताना चांगला कॉन्फिडन्स येतो. हे प्लस पॉईंट असतं ह्याचं. ठीक आहे. आता DIRTY झालं, नीडेडचं स्पेलिंग झालं. पुढचं स्पेलिंग बघूया चिल्ड्रनचं. CHILDREN चिल्ड्रन. मग हे अशा पद्धतीने चिल्ड्रनचं स्पेलिंग पाठ करून घ्यायचं आहे. तर आता आपले क्वेश्चन आन्सर पाठ करून झालेलं आहे. आपण हार्डवर्ड्स पण पाठ करून झालेले आहेत. आता आपण प्रॅक्टिकली मुलांकडनं क्वेश्चन आन्सर लिहून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पण आहे ना तिथे ट्रिक सांगायचीच आहे आपल्याला. तर आता काय क्वेश्चन काय आहे, डू यू थिंक चिल्ड्रन अँड गजू नीडेड अ बाथ. तुम्हाला असं वाटतं का गजू आणि जे मुलं आहेत त्यांना आंघोळीची गरज आहे का, आणि व्हाय. तर आन्सर आहे येस, चिल्ड्रन अँड गजू नीडेड अ बाथ बिकॉज दे बिकम अ डर्टी. तर आता मुलांना सांगताना असं ट्रिकी सांगायचं, ते बरोबर लक्षातच ठेवायचं की त्यांना सांगायचं हे डू यू थिंक काढायचं आहे, त्याच्याऐवजी तुम्हाला येस लिहायचं आहे. मग ती मुलं येस लिहून टाकतात. आणि हे ॲज इट इज लिहायचं आहे, येस चिल्ड्रन अँड गजू नीडेड अ बाथ इथपर्यंत लिहायचं आहे. वाय लिहायचं नाही आहे. ते पण मुलांना व्यवस्थित समजतं, आपण ते तसं सांगायचं आहे. मग इथे असं उत्तर लिहून घ्यायचं, चिल्ड्रन अँड गजू नीडेड अ बाथ. तर इथपर्यंत आपण लिहिलं येस चिल्ड्रन अँड गजू नीडेड अ बाथ. आता ह्याचे बऱ्यापैकी स्पेलिंग्स आहेत ते आपल्याला क्वेश्चन्समध्ये मिळालेले आहेत, त्या परत घ्यायच्या नाही, फक्त मुलांना ट्रिकी लक्षात ठेवायला सांगायचं आहे. सुरुवातीला आपण येस टाकला आहे, YESचं स्पेलिंग येतं. नसेल तर आपण नेहमीप्रमाणे आपल्या हार्डवर्ड्स आधी मुलांकडनं पाठ करून घ्यायचे, जेणेकरून ते त्यांना मुलांना सोपं जातं. आता पुढे काय आहे, ये चिल्ड्रन अँड गजू नीडेड अ बाथ बिकॉज BECAUSE बिकॉज दे हॅड become BECAME become dirty DIRTY. तर अशा पद्धतीने आपण मुलांचे क्वेश्चन आन्सर्स अगदी इझी पद्धतीने घेऊ शकतो. सुरुवातीला आपल्याला मुलांना प्रश्न उत्तर समजून सांगायचं आहे, त्यातले हार्डवर्ड्स काढायचे आहेत, आणि त्यानंतर हार्डवर्ड्स पाहिजे असतील मोबाईलवरती रेकॉर्ड करून सांगायचं आहे किंवा रिटर्नमध्ये द्यायचं आहे. दोन्हीपैकी कोणताही पर्याय आपण वापरू शकतो, किंवा क्वेश्चन आन्सरसुद्धा मोबाईलवरती रेकॉर्ड करायचं आहे आणि मुलांना ते सारखं ऐकवायचं आहे. बरं, इथे एक गोष्ट अशी मला सांगावीशी वाटते की ज्या दिवशी आपण प्रश्न उत्तर पाठ करतो ना, त्याच दिवशी त्या मुलांना येईल किंवा यायला पाहिजे अशी आपण अपेक्षा करायची नाही. तुम्ही ते क्वेश्चन आन्सर त्यांच्या कानावरनं वारंवार घाला, पण साधारण एक दिवस गेला की मुलांच्या ते डोक्यामध्ये व्यवस्थित फिट होतं आणि मुलं ॲटोमॅटिकलीच ते बोलायला सुरुवात करतात किंवा लिहायला सुरुवात करतात. हा एक माझा अनुभव आहे. त्यामुळे मुलांना आपलं आत्ता सध्या पहिल्या दिवशी जेव्हा आपण क्वेश्चन आन्सर घेतो त्यावेळेला फक्त ते समजावून सांगायचं आहे, हार्डवर्ड्स काढायचं आहेत आणि पाठांतर करून लिहून घ्यायचं आहे. एकदा लिहून घ्यायचं, दोनदा लिहून घ्यायचं, त्यांना नाही येणार, नाही येऊ द्यायचं आहे. पण तिसऱ्या चौथ्या वेळेला मुलं छान लिहितात. हा एक माझा पर्सनल अनुभव आहे. माझ्या मुलीसोबत मी याच पद्धतीने क्वेश्चन आन्सर घेते. तर तुम्हीही या पद्धतीने आपल्या मुलांचा अभ्यास
तर अशा पद्धतीने आपणही हा व्हिडिओ फॉलो करा. जास्तीत जास्त शेअर करा. तुमची भाची असेल, तुमचे पुतणे असतील त्यांना शेअर करा, की प्रत्येक आईची ही व्यथा असते, की मुलांचं क्वेश्चन आन्सर कसं पाठ करायचं. खूप वेळ कमी असतो. घरातही कामं असतात, मुलंही बाहेर असतात. तर ही एक सोपी पद्धत मला असं वाटलं, की आपणही शेअर करावी जेणेकरून जर काही मुलांना किंवा काही पॅरेंट्सना त्याचा फायदा झाला तर. त्यामुळे हा व्हिडिओ एक रेकॉर्ड करावासा वाटला. तर व्हिडिओ आवडल्यास कळवा. थँक यू.